मित्रांनो, मानवाने तंत्रज्ञानाचा विकास केला, परंतु हे तंत्रज्ञान आणि विशेष करून AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपणास प्रगतीकडे नेत आहे की विनाशाकडे? कल्पना करा, एका व्यक्तीला तुरुंगात डांबले जाते कारण त्या व्यक्तीने AI वरून न्यायनिर्णय घेऊन कोर्टासमोर आपल्या केसमध्ये दाखल केले. त्याचप्रमाणे आणखीन कल्पना करा की एका व्यक्तीची जमीन एका मिनिटामध्ये काढून घेतली जाते कारण विरुद्ध पार्टीच्या वकिलांनी AI निर्मित सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय यांच्या पूर्वीचे केस लॉ घेऊन आपल्या केसमध्ये दाखल केले आणि त्यानंतर हे कळाले की या केस लॉ AIने बनावटरित्या तयार केलेल्या होत्या. ही केस कोणती होती? सर्वोच्च न्यायालयाने या केस संदर्भाने काय कारवाई केली? सर्वोच्च न्यायालयाची प्रतिक्रिया काय होती? त्याचबरोबर कोणतेही AI मॉडेल अशी चुकीची उत्तरे का देते? याबाबत आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत, तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा. त्याचबरोबर तुम्हाला आमच्यातर्फे कायदेविषयक सल्ला घ्यायचा असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सॲप मेसेज करून तुम्ही कॉल बुक करू शकता. त्यासाठी नाममात्र सल्ला फी आकारली जाईल. तर मित्रांनो, बघा, जसे की तुमच्यापैकी अनेकांनी आमच्याकडून सशुल्क सल्ला घेतलेला आहे की ज्यासाठी आम्ही खूप छोटी अगदी नाममात्र सल्ला फी घेतो आणि त्याचा तुम्हालाही खूप मोठा फायदा होतो. अशी सल्ला फी ऐकल्यानंतर एखादी व्यक्ती अशी म्हणते, ChatGPT, Google Gemini फ्रीमध्ये माहिती देतात, मग तुमचा सल्ला आम्ही पैसे भरून का घ्यायचा? तर या बाबतीत या व्हिडिओच्या माध्यमातून परंतु पुढे माहिती देणार आहे. परंतु त्या अगोदर सुप्रीम कोर्टासमोर ही जी केस आलेली होती ती काय होती आणि त्यामध्ये नक्की काय घडलेले होते याबाबत माहिती घेऊया. ही केस आहे आंध्र प्रदेश उच्च न्यायालयामधील की जी पुढे आणखीन सुप्रीम कोर्टामध्ये स्पेशल लीव पिटिशनमध्ये आलेली होती. केसचे नाव गुम्माडी उषा राणी विरुद्ध मल्लिकार्जुन राव असे आहे. यामध्ये विजयवाडा येथील दिवाणी न्यायाधीश यांचे न्यायालयामध्ये मिळकती संदर्भाने दावा दाखल होता. दावा मिळकतीची परिस्थिती पाहण्यासाठी कोर्टातर्फे ॲडव्होकेट कमिशनरची नेमणूक केली गेली होती. ॲडव्होकेट कमिशनरचा रिपोर्ट कोर्टासमोर आल्यानंतर कोर्टाने दोन्ही पक्षकारांचे म्हणणे मागवले आणि हा रिपोर्ट कसा बरोबर आहे यासाठी पिटिशनरच्या वकील साहेबांनी युक्तिवाद करत काही केस लॉज दिल्या, म्हणजेच वरिष्ठ न्यायालयांचे न्यायनिर्णयाचे दाखले दाखल केले की जे AI कडून घेतलेले होते आणि ते अस्तित्वातच नव्हते. परंतु कनिष्ठ कोर्टाने केस लॉची माहिती न घेता तसा न्यायनिर्णय दिला. परंतु ज्यावेळेस हे प्रकरण आंध्र प्रदेश उच्च न्यायालयामध्ये गुम्माडी राणी की जे खाली न्यायालयामध्ये प्रतिवादी होते त्यांनी रिव्हिजन अर्ज दाखल करून आव्हानित केला, त्यावेळेस आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने एक मुद्दा काढला की ज्या केस लॉ AI जनरेटेड असतात आणि अस्तित्वात नसतात त्याच्या आधारे दिलेला न्यायनिर्णय किंवा आदेश रद्द होण्यास पात्र आहे का? या मुद्द्याचे उत्तर शोधण्यासाठी आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने खालील कोर्टाकडून म्हणजेच विजयवाडा दिवाणी न्यायाधीश यांच्याकडून या केस लॉ संदर्भाने अहवाल मागवला. हा अहवाल मागवल्यानंतर खालच्या कोर्टाने दिलेले केस लॉ कायद्याच्या पुस्तकामध्ये म्हणजेच लॉ जर्नल आणि अधिकृत डेटाबेसमध्ये शोधण्याचा प्रयत्न केला आणि त्यावेळेस जजला कळाले की हे AI जनरेटेड केस लॉज आहेत आणि पूर्णपणे काल्पनिकरित्या AI द्वारे बनवले गेलेले आहेत. त्यावेळेस त्यांच्या पायाखालील जमीन सरकली. अशा पद्धतीने हा अहवाल उच्च न्यायालयासमोर दाखल करताना विजयवाडा कनिष्ठ स्तर कोर्टातील जज मॅडमने सांगितले की यापुढे मी माझ्यासमोर येणारे सर्व केस लॉ काळजीपूर्वक तपासेन आणि त्याबाबत अधिक काळजी घेईन आणि केस लॉ AI जनरेटेड आणि काल्पनिकरित्या तयार झालेल्या असल्याने आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने न्यायनिर्णय दिला. मग हे प्रकरण माननीय सर्वोच्च न्यायालयाकडे स्पेशल लीव पिटिशनने दाखल झाले आणि यावर सर्वोच्च न्यायालयाने काय न्यायनिर्णय केला आणि AI जनरेटेड बाबी कोर्टामध्ये वापराव्यात का नाही याबाबत काय सांगितले हे व्हिडिओमध्ये पुढे पाहूयात. परंतु त्या अगोदर आपण पाहूयात की AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स अशी चूक का करते. बघा, गुगल एक वेगळे असे साधन आहे कारण गुगल सर्च इंजिन आहे, म्हणजेच गुगल तुम्हाला इंटरनेटवर उपलब्ध असलेली खरी लिंक शोधून देते. परंतु AI LLM म्हणजेच लार्ज लँग्वेज मॉडेलवर आधारित असते. म्हणजेच AI पुढचा शब्द काय असेल याचा अंदाज लावणारे सॉफ्टवेअर आहे. म्हणजेच AI माहिती शोधत नाही, AI स्वतः माहिती बनवते आणि ही माहिती प्रत्येक ठिकाणावर जोडून चिटकवून आपणासमोर ते आणून देत असते आणि AI खरे पाहायला गेले तर येथेच फसते आणि यालाच AI हॅल्युसिनेशन असे म्हणतात. जेव्हा आपण AIला एखादा अवघड प्रश्न विचारतो आणि AI कडे त्याचे नेमके उत्तर नसते तेव्हा ते आपणाला म्हणत नाही की मला येत नाही. या उलट ते उपलब्ध असलेल्या माहितीचे तुकडे जोडून एक नवीन खोटे परंतु खरे वाटणारे उत्तर तयार करतो. याला हॅल्युसिनेशन असे म्हणतात. उदाहरणाने समजून घ्यायचे झाले तर समजून चालूयात की तुम्ही AIला विचारले की 2022 मधील अमुक असा न्यायनिर्णय काय होता, तर AI त्या काळातील वकिलांची नावे, न्यायाधीशांची नावे, त्यांची शैली आणि कायदेशीर भाषा वापरून एक काल्पनिक निकाल लिहून देते आणि मग वाचणाऱ्याला वाटते की हे अगदी खरे आहे कारण त्यामध्ये केस नंबर, कायदा आणि त्यामधील कलमे देखील लिहिलेली असतात आणि आपण ते खरे मानून कोर्टात दाखल करतो. आपल्याकडील कायदा किंवा न्यायनिर्णय हा पूर्वानुभवावर चालतो, म्हणजेच प्रिसिडेंटवर चालतो. म्हणजेच जुन्या न्यायनिर्णयांचा आधार घेऊन नवीन निकाल देखील दिले जातात आणि जर असा आधारच खोटा असेल तर मात्र खूप मोठी अशी कायदेशीर अडचण निर्माण होऊ शकते.
सोप्या भाषेत सांगायचे तर AI एक हुशार पोपटासारखे आहे, ज्याला बोलायला येते परंतु त्याला त्या शब्दांचा अर्थ अजिबात माहिती नाही. मग आता हे प्रकरण ज्यावेळेस सर्वोच्च न्यायालयामध्ये गेले त्यावेळेस सर्व बाबी तपासत सर्वोच्च न्यायालयाच्या जस्टिस PS नरसिम्हा आणि जस्टिस आलोक आराधे यांच्या बेंचने अटॉर्नी जनरल, सॉलिसिटर जनरल आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया यांना ही माहिती कळवली आहे. त्याचप्रमाणे वरिष्ठ वकील श्याम दिवान यांची ॲमिकस क्युरी म्हणून नियुक्ती देखील करण्यात आलेली आहे. म्हणजे ज्या व्यक्तींना असे वाटते की वकिलांचा सल्ला घेण्यापेक्षा ChatGPT किंवा तत्सम AI मार्फत मोफत माहिती घेऊन कोर्टासमोर मांडू, त्या व्यक्तींनी असे करू नका. त्याचप्रमाणे अनेक वकीलही सिनियर वकिलांसोबत चर्चा न करता आणि विचार विनिमय टाळत AIचा वापर करतात. तर हे भविष्यातील तुमच्या लॉंग टर्म करिअरसाठी देखील खूप धोकादायक ठरेल. त्यामुळे आता येथून पुढे एकतर AIचा कायद्यात वापर करू नका आणि जर केला तर लिमिटेड करा, परंतु त्यासाठी देखील वकिलांशी सल्लामसलत करा आणि ज्युनियर वकिलांनी आपल्यापेक्षा सिनियर वकिलांशी चर्चा विनिमय करून कोर्टासमोर आपल्या पक्षकाराची बाजू मांडावी. नाहीतर हे AI आपणास अडचणीत आणेल. तर मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण AI कायद्यामध्ये किती जास्त घातक ठरू शकते आणि त्याबाबत आता सुप्रीम कोर्टाने न्यायनिर्णयित केलेल्या SLP बाबत माहिती घेतलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबणार आहोत. पुन्हा भेटू अशाच एका माहितीपर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.